नमस्कार मंडळी, मी आहे ओंकार आणि आज आपण सहभागी होणार आहोत महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या आणि पवित्र भक्ती परंपरेत म्हणजेच पंढरपूरच्या वारीमध्ये। कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। वारी म्हणजे नेमकं काय? वारकरी इतकी किलोमीटर का चालतात आणि पाहूया या वारीत असं काय आहे जे वारकऱ्यांना वारंवार इथे घेऊन येतं। रामकृष्ण हरी हा जो माऊलीचा सोहळा आहे, संत सम्राट ज्ञानराज माऊलींचा हा सोहळा आहे, हा सोहळा हैबत बाबापासून सुरू आहे। म्हणजे त्याच्या अगोदर तुकाराम महाराजांचे जे नातू होते नारायण महाराजांनी हा सोहळा सुरू केला आहे। सुरुवातीला थोडेसे लोक असायचे, दहा लाखापर्यंत या माऊलीच्या सोहळ्यात समाज असतो आणि माऊलीच्या सोहळ्याचा आनंद असतो की कोणता दिवस आठवत नाही आणि वार आठवत नाही, तिथी आठवत नाही, कुठं आलो ही आठवत नाही। माऊलीच्या सोहळ्यामध्ये इतका आनंद असतो आणि या आनंदाचं कारण एक तर तिन्ही साधना या ठिकाणी होतात। चालण्यानं शारीरिक तप होतो, मुखानं नाम घेतल्यानंतर वाचिक तप होतो आणि त्या ठिकाणी श्रवण केल्यानंतर मानसिक तप त्या ठिकाणी होतो। शारीरिक वाचिक आणि मानसिक तप या माऊलीच्या सोहळ्यामध्ये घडत असल्यामुळे शारीरिक तप केल्यानंतर स्थूल शरीराचे दोष जातात, वाचिक तप केल्यामुळे सूक्ष्म शरीराचे दोष जातात, मानसिक तपामुळं त्या ठिकाणी अज्ञानाची निवृत्ती होऊन त्या ठिकाणी परमात्म्याचा साक्षात्कार होत असतो। आणि माऊलीच्या सोहळ्यात अनेकाचा अनुभव आहे। या सोहळ्यामध्ये अनेक लोकांना त्या ठिकाणी परमात्म्याचा साक्षात्काराचा अनुभव आलेला आहे आणि मागे येत होता आणि पुढे येणार आहे। आता सध्यासुद्धा अनेकांना त्या माऊलीच्या सोहळ्यामध्ये भगवत साक्षात्काराचा अनुभव त्या ठिकाणी येत असतो। म्हणून हा जो सोहळा आहे, जगाच्या पाठीवर असा सोहळा जगाच्या कुठल्या राज्यात नाही, कुठल्या देशात नाही, हे फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबा या संतांमुळे हा सोहळा आपल्याला त्या ठिकाणी अनुभवता येतो। म्हणून या सोहळ्यात आल्यानंतरच इथं काय स्थिती असते, म्हणजे कशा प्रकारचा आनंद प्राप्त होतो, सुखप्राप्ती कशी होते। म्हणजे काही ठिकाणी संसारात सुख होतो पण दुःख मिश्रित सुख आहे। या माऊलीच्या सोहळ्यामध्ये दुःखाचा संबंध रहित असं केवळ आनंदाची प्राप्ती या माऊलीच्या सोहळ्यात आहे। असा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेच नाही। रूप सावळ गोजीर पंढरपुरी आस भेटीची लागे खुळ्यांतरी सावता कान्हा तुका माऊली पंढरी अभंगाची गोडी ह्या मुखी रंग। पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राच्या संत परंपरेचा अमूल्य वारसा आहे। आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात। आपण सध्या दिंडीसोबत चालत आहोत। इथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतोय। प्रवास कठीण आहे, अंतर मोठे आहे, पण तरीही कोणाच्या चेहऱ्यावर थकवा किंवा तक्रार दिसत नाही। लाखो लोक एकत्र चालत असले तरी या प्रवासाचा खरा आधार असतो शिस्त, सेवा आणि सहकार्य। पांडुरंगाची वारी आपल्याला सांगते, जीवनाचा प्रवास कितीही कठीण असला तरी सोबत श्रद्धा, शिस्त आणि माणुसकी असेल तर प्रत्येक वाट सुकर होते। पंढरपूरचा विठ्ठल विटेवर उभा आहे, पण त्याचं खरं रूप प्रत्येक सेवाभावी हातात, प्रत्येक प्रेमळ मनात आणि प्रत्येक वारकऱ्यांच्या पावलात दिसतं। वारी संपते, पण विठ्ठल नामाचा प्रवास थांबत नाही। कारण वारकऱ्यांसाठी पांडुरंग फक्त मंदिरात नाही
तो प्रत्येक माणसात आहे. वारीचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्राची ही अद्भुत परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. रामकृष्ण हरी.